पुणे जिल्ह्यातल्या बांधवांची अचानक ठरवली आम्ही ती की आपण बसूयात म्हणून. वेळ 1-2 घंट्याचा वेळ होता म्हणून घेतली. परंतु उगा गैरसमज पसरायला नको की आहे ते बांधवांनीच घेतली, बाकीच्या आमच्या मराठा बांधवातच गैरसमज पसरायला नको की आहेत तेवढीच घेतली, असं नाही आहे. मी रात्रीच सांगितलं बैठक सुरू होतानाच अगोदर, आणि इथल्या बसलेल्या सगळ्यांना माहिती की सगळेची सगळेच बोलवा एकदा. आता आम्ही काय आणखीन फायनल निर्णय कसलाच केलेला नाही. त्यामुळं पुन्हा एकदा एक बैठक होणार आहे अगोदर, आणि त्यानंतर घोंगडी बैठक होणार आहे. हा, एक खरं आहे की विधानसभेच्या 21 मतदारसंघाच्या बद्दल चर्चा झाली, परंतु अंतिम निर्णय आणखीन समाजाला विचारून घ्यायचा राहिलेला आहे. लढायचे 288 का पाडायचे, ही अंतर्वलित बैठक होणार आहे. परंतु पुन्हा तेच सांगतो की गैरसमज नको कोणामध्ये, की जी रात्रीची बैठक झाली ही संपूर्ण मराठा समाज त्यामध्ये पुणे जिल्ह्यातला नव्हता. काही बांधवाला अचानक फोन करण्यात आले नाही स्थानिकांकडून, किंवा फोन केले असले तरी काही अडचणीमुळे येता पण नाही आलं. प्रत्येकाचे वेगळे वेगळे कारण आहेत. एकदा सामुदायिक सगळ्यांची बैठक घेतली जाणार आहे पुन्हा एकदा. तुमच्याकडे काही प्रस्थापितांनी पण संपर्क साधलाय का? आमदार, माजी आमदार, खासदार, माजी मंत्री, का तुम्ही फक्त कार्यकर्त्यांना संधी देणार आहात, असं काही निर्णय झालाय का पॉलिसी? आता ती संधी द्यायचं समाजाच्या हातात आहे. कारण जितकी इच्छुक आहेत ज्या मतदारसंघात, जर लढायचं ठरलं तर समाजाला विचारलं जाणार आहे त्या मतदारसंघातल्या यापैकी कोण द्यायचा. लय उताडा आलाय त्यांना, लय काय सांगावं तुम्हाला. आता याच्यामध्ये असं होईल, महायुती आणि महाविकास आघाडी दोनच प्रस्थापित हे राहतील, तर त्यांच्यात अनेक बंडखोर निर्माण होतील ऐनवेळी तिकीट न मिळत, ते तुम्हाला अप्रोच होतील, त्यांचं काय करणार तुम्ही? नाही, आम्हाला जरी आले तरी आमचा शेवटी समाज निर्णय घेणार आहे ना. मालक हा समाज आहे, मी नाहीये. त्यामुळे ते ठरवलं जाणार आहे समाजाकडूनच की कोण द्यायचं आणि काय करायचं. समाजाला विचारलं जाणार आहे. इच्छुक जितके इच्छुक आहेत मतदारसंघात महाराष्ट्रातल्या, हे समाजाला विचारलं जाणार. इतके जण आहेत, यातला कोण एक जण द्यायचं. कारण गुलाल टाकणारा समाज आहे, कोणी दुसरा फुटून आलेला किंवा असा नाहीये. गुलाल टाकणारा समाज आहे. समाजाला प्रथम प्राधान्य कोणाला द्यायचं सांगा. आता त्याच्यात असं होणार, म्हणजे औरंगाबादलाच एक मागच्या वेळेस दुर्दैवाने म्हणजे तसे अगदी हाणामारीवर वेळ आली होती, तसं होऊ नये त्यासाठी काहीतरी करावं लागेल. इच्छुक अनेक असतात, आपल्याला माहितीये, गटतट होतात, मग तिकीट सर्वांना हवं असतं. ते कसं मॅनेज करणार, ते खूप अवघड होईल. तास घे तुमच्या समोर चालू असतं. नाही, त्याला काय त्रास चालू असतंय. मोठा बलाढ्य समाज आहे. उली तिली प्रत्येक इच्छुक असतो. उली तिली वाद होते तर घरात होते, त्यात काय. पण एकदा जर सांगितलं, हे बघा तुम्हाला फरकच सांगतो सरळ. इथं अशी पद्धत आहे सध्या मराठा झालेला एकदा उमेदवार दिला की ते अपक्ष उभा राहीन, की ते भांडणं कर, त्याला मोजलंच जाणार नाही. हा, समाज एकतर्फी सनाट चालणार आहे मतदानाला. त्यामुळं इथं आता मिळेपर्यंत होणारच ते होणार, त्यात साहजिक आहे. ते प्रत्येकातच होतं, पक्षातही होतंय, कुठंही होतंय. आणि आम्ही तर याच्यात नवीनच, मला तर यातलं जास्त माहीत पण नाही राजकारणातलं. पण समाज गोरगरीब 80% मराठा समाज एका बाजूला आहे, की कोणत्या नेत्याला भेट नाही, कोणाच्या दहशीत येत नाही. किंवा मतदान करणार म्हणजे करणार सांगितलेल्या माणसा. मग ते जो कोण इच्छुक आहे भांडणं करणार आहे त्याने अशाच उड्या आणायचे आणि संपून जाणार ते समाजाच्या विरोधात गेला. मग त्यासाठी तर म्हणलो मी मोगाच, जर लढायचं ठरलं तरची हा विषय. सध्या जरी आम्ही बैठका घेतोय, आरक्षणाच्या बाबत पण घेतोय, आणि ती सुद्धा बघतोय आम्ही की काय, परंतु बैठकच झाली नाही आमची. आणखी 29ला होणार होती, पण ते डिसेंबरमध्ये निवडणुका गेल्या, आम्ही पुढे ढकलली. कारण आम्ही आमची रणनीती नाही कळू देणार. जर आमच्या रणनीतीवर सरकारला काम करायचं असलं, विशेष करून देवेंद्र फडणवीसांना, तर आम्हाला आमचे डाव ओळखून देऊन चालणार नाही. म्हणून आता ज्यावेळेस तारखा डिक्लेअर होत्या त्याच्या अगोदर 4 ते 8 दिवस एक बैठक घेऊ राज्यातली, आणि त्या बैठकीत ठरवू समाजाला विचारून लढायचेत का पाडायचेत. कारण त्या बैठकीला खूप लोक असणार आहेत. 20-22 लाख मराठा समाज एकत्र येणार आहे त्या दिवशी. कधी बैठक नाही, यांच्या निवडणुका तारखा झाल्या सांगतच नाहीत आम्ही. तुम्ही आता एक म्हणलात की डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहेत पुढे गेल्यास, तुमच्याकडे काही अशी अधिकृत माहिती आहे का? एक, आणि दुसरं, तुम्ही मराठा समाजाचे उमेदवार उभं करणार, पण काही जागा, जवळपास 36 जागा SC ST साठी राखीव आहेत, तर त्या जागेवर तुम्ही त्या समाजाचा उमेदवार देणार का तुमच्या वतीनं? डिसेंबरमध्ये निवडणुकात मीच आपल्याच प्रसारमाध्यमाने दाखवलं. यांच्यापेक्षा जास्त भरोसा होता कोणावर? यांचं काय खरं हे सरकार कोणाचं? यांना कुठला तरी अधिकारी बोललाय प्रेसच्या माध्यमातून की गणेशोत्सव आहे, पितरपाठ आहे, कुठं दिवाळी आहे, मग पुढंच न्यावं लागतं. ते पुढे नेलं. मग मीडिया तर चालू होतं की ते डिसेंबरमध्ये जाणार आहेत, आणि त्यांचे काही नेत्याचे वक्तव्य व्हायचंच ना पुढं जाणार आहेत म्हणून, आणि ते नेऊ शकतात. इथं मराठी एक झालेत, मराठ्यांशिवाय निवडून येणं सोपं नाही. ते पुढंच नेणार आहे. जसं पंचायत समित्या, नगरपालिका पुढे नेलं तर 15-20 वर्ष असं त्यांना ढकलीत निर्णय पुढं. मराठी काय फुटत नाहीत त्यांना ढकलीतच निर्णय देवेंद्र फडणवीसांना.
त्यामुळं आमचं आम्ही ठरवलेलं नाही. बघ डिसेंबर म्हणता येते राखीव जागा राखीव जागेवरती आता तो बैठकीत निर्णय घेऊ आम्ही काय तर. पण आमच्या विचाराचा जो कोण असेल त्याला निवडून आणायचं हे ठरलंय, हे पक्क ठरलंय. काय ज्या 48-50 जेवढ्या काय जागा आहेत त्या सगळ्या मराठा समाज ताकदीनं निवडून आणणार आहे. ताकदीनं, कारण प्रत्येक मतदारसंघात 90,000पेक्षा जास्त मतदान मराठ्यांचं आहे. ते राखीव मतदारसंघ आम्ही सगळे काढणार आहे, सगळेचे सगळे, एकही जाऊ देणार नाही. पण अनेक नेते तुमच्याकडे राजकीय फायद्यासाठी केवळ येतील, म्हणजे तसे सुरू झालेत, लोक येत आहेत तुमच्याकडे राजकीय फायद्यासाठी, तुमच्याकडून आले नंतर त्यांना फायदा झाला तर मग काय समाजाचा फायदा त्याला? फायदा व्हायला दिलंच नाही, आणखीन फायदा करून आमचा चहा पिऊन जातोय फुकट अंतरवलीत येऊन तेऊन. फायदा काय, त्याचा काहीच फायदा झाला नाही. ते येतोय आता, येऊ नको म्हणू शकत नाही मी त्याला अंतरवलीत आल्याच्या नंतर. आणि तो आला तरी काय आमच्या तोट्याचा नाही. त्याला त्यांचे घराने पुढे येऊ द्यायचे नाही. त्यांचे 3 द्यायचा उमेदवार एक, त्यांना इकडे 3 पक्ष इकडे 3 पक्ष द्यायचं एक, राहिलेले 2 येतात आणि मायापाशी कणत येत. आता आम्ही काय करावं म्हणलं, मी काय सांगू तुम्ही काय करावं. मग ते सांगते तिथून पुढे जाऊ द्या म्हणे, ते घरानं चांगलं नाही, त्यापेक्षा तुम्ही कोणी दिला तर आम्ही त्यालाच निवडून आणतो. हे आंध्रातून असलीच फाईट होणार आहे आता. जसं लोकसभेला झालं, मराठ्यांचे नेते आणि ओबीसीचे पण काही नेते आंध्रातून फुल चालले, तसंच होणार. मुद्दा तोच आहे. काही फडणवीसांची जवळची मंडळी आपल्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे. लय मोठे आहेत तुमची माहिती का, मीच सांगतो कसा कसं मला. लय मोठे आहेत, फक्त मी आकडा सांगा नाही, कारण ते लय मोठे आहेत. आणि तुम्ही गेल्यावर येतात ते मीडियावाले, गेले की लय चाबरे येते. ते आधी बघत आहेत मीडिया आहे का नाही का, आणि मीडिया गेला की चिटकलेच मला, रातभर झोपून देत नाही ते मला. लय येते ते, त्याला लय कटाळा आलाय हो त्यांना. कारण ते सांगतेत, मी मागे एकदा सांगितलं होतं, जाऊ दे आज बी सांगतो, ते म्हणतात लयच खुनशी येते. ते एकाला पुढं आणताय म्हणे, एकाला संपीत आहे. मला गेल्या वेळेस आणलं म्हणे, यंदा मागं टाकलं, दुसराच आणला पुढं आला. असं करताय म्हणे, ते आमच्यातच जुटून देत आहे म्हणे. फडणवीसांची तक्रार तुमच्याकडे अरे लय तक्रारी बेकार आहेत. मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीचं कपाकप सांगणार आहे. हा, अनेक उपस्फोट आहेत तुमच्याकडे. तेच त्यांनी सांगितलंय म्हणून. त्यांचेच लोक सांगतात ना, हे काय करतो काय नाही, ओबीसीला बी कसं हाताखाली धरतो, ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो, ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो, आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकडतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय, असे ज्या कायकाडी समाजाचा एक, राजपूत समाजाचा आहे, आता वडर समाजात सुद्धा आरक्षणाचा त्यांचाही प्रश्न आहे. मग हे असं ते ऑटोमॅटिक ते जे बसतोय ना त्याला नादी लावतो, आणि ते म्हणे आमचा समाज संपवून टाकतात. लिंगायत समाजाचे मोठमोठे नेते येऊन तेच सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्यांनी. मराठ्यांबद्दलही त्यांना तसंच करायचं होतं. जसं एका क्रांती मोर्चे 3 क्रांती मोर्चे केले त्यांनी, असंच त्यांना हे आंदोलनात करायचं होतं. पण आपण लय नमुने बाजी, हो आपण फुटत नसतो, त्याच्या पैशाची गरज नाही मला, त्याच्या पदाची गरज नाही. तूच घेऊन येईन टकोऱ्यावर तिकडे पद घेऊन येईन, नाही तर तिकडे दिवे घेऊन येईन. इथं समाज काय म्हणतोय, समाजाचा आक्रोश काय, हे माझ्यासमोरचं ध्येय, आणि ते मी कडीला नेतो. आणि म्हणून ती येऊन सांगतात तुमच्यासारखं पाहिजे राव, हे काहीतरी वेगळा डाव टाकतात, नाही तर मग जेलला टाकेन म्हणतो देऊ. ते एक लय सांगतात बघा, जास्त मला ते लय घराने जेलला टाकेन म्हणताय म्हणे. उलशी एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणताय जेलला टाकेन, म्हणजे इतकं दौषित आहे. मग ते लोक पळून जाते त्याच्याकडं. ते एक पंढरपूरचं तसंच नेलं दौसून त्यांनी. ते चांगलं चाललं होतं, त्याचा कारखाना का काय घातला होता त्याने. त्याला म्हणले तो मग ती पिढाच लावली, विडी का पिढी काहीतरी आहे ते, पिढाच लावली म्हणे. ते म्हणला दुसऱ्या दिवशी सकाळीच मी गेलो बाबा अजाबात, तापत नको म्हणे डोक्याला. असे लई येत, शेकडे नेत. रातचे येणारे तितकं घरानं करतात, रात असती गर्दी नसती, असं डोकं पिकी देत, मला झोपून देत नाही. झोपलं तरी फोटो काढतात, झोपलेच ते, आणि तेच टाकी त्यांच्या पेजला. पण सांगितलेलं ते सोपं नाही हा दादा. आता मी नाही उघड करत ते, त्यांचं सांगितलेलं ऐकलं ना तर असं वाटतं की खरंच असा नेता होऊ नये. नेता असावा, पक्ष मोठा करणारा असावा, त्याने विकास काही करावा, काही वेळेस काही प्रश्न वरचीवर मारून नेले बी पाहिजे, नसलं होत तर. पण खुनशीपणा माणसांच्या बद्दल, तुम्ही बळच लोक जमून नाही निवडून येऊ शकत हो. तुम्ही बळच, आता तुम्ही पत्रकार बांधव, बळच आणल्यावर काय उपयोग आहे. किंवा एखादे बळच तुम्ही 100 नेते जमिले, 7-8 तर माझे उपमुख्यमंत्री त्यांचं आत्ता, माझी फिजी असे धरून हे सगळे गळालेले प्राणी त्यांनी गोळा केलेत सगळे. आणि हे लोक मग ते नुसते चेहरे दिसते, टप्पूचे टप्पू आहे. एक माझे उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री, त्याने नाही हो निवडणुका जिंकता येणार तुम्हाला. त्याने नाही, प्रेमानं मायानं तुमच्याकडे ते आले पाहिजे, मायानं आले पाहिजेत. मग मात्र एक शिक्का मतदान चालतं. जसं की मला वाटतं त्यांना 106 आमदार निवडून दिले होते जनतेनं. तसं तुम्ही लोकांच्या पोटात घुसा, लोकांचे तुम्ही कामं करा. तुम्ही कामं नाही करत,
आता प्रचंड पाऊस झालाय मराठवाड्यात, हाल आहेत लोकांचे, हाल प्रचंड हाल आहेत. तुम्ही त्यांचे ताबडतोब पंचनामे करणार नाही. ई पीक पाणी काहीतरी हे बघा ते लफडं ते करणार, त्याला ते नीट नसतं, काही नसतं, झालं वाटलं शेतकऱ्यांचं. 2-3 वर्षाचे तसेच पडलेत आणखीन. तुम्ही तात्काळ नुकसान भरपाई नाही देणार. एक जणाच्या शेळ्या अशा मेलेल्या दाखवल्या, तशा लाईनीत टाकल्या. हे बघा, ही परिस्थिती सोपी नाही. शेतात जनावर अडकलेत, हे बघणार नाहीत. त्यांना ताबडतोब सुविधा उपलब्ध करणार नाहीत. शेतकऱ्याला लाईट देणार नाहीत, पीक भाव देणार नाहीत, पिकाला भाव देणार नाहीत तातडीनं. पाण्याचे विदर्भात, खानदेशात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग, इकडं पाण्याचं उपलब्ध नाही करून देणार. कायमच्या सुविधा नाही देणार, कायमचं आरक्षण नाही देणार. हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मुळावर येऊन बसलंय. ते आमचे विरोधक नाही, शत्रू नाही, सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत आहे. ते काय करणार, तात्पुरतं नादी लावणार, तात्पुरतं. कुठं ते 1500 रुपये आणि लाडकी बहिणीची ती योजना चांगली, ते पैसेच आमचे येतं. ते लाडकी बहीण इथं बिस्किट पोडा घेतला तरी जीएसटी कटून जातो खपक्यास. आमचेच पैसे येते. त्याने काय देवेंद्र फडणवीस काय वावर विकलं नाही, नागपूरचं नाव पैसे दिले नाहीत लोकांना. हे लोकांचेच पैसे येतं, ती चांगली आहे, घ्या, काय हरकत नाही. पण तुम्ही कायमचं का देत नाहीत? त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे, ते दे ना. दाजी शेतात काम करतोय बांधावर, त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे. दाजी तरफडून चिखलात मारायला लागलाय तिथं. हे कधी बघणार तुम्ही? धनगरांना आरक्षण पाहिजे, मुस्लिमांना आरक्षण पाहिजे, हे कधी देणार? आता हे लाडकी बहीण आणली त्या देवेंद्र फडणवीसनी, आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवाळीला ते डाळ किड्याने खाल्लेली, ते तेल पांढरं फाकाट सगळं, त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळं होत नाही. येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकत. बस झाला. आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय, 18 पगड जातीच्या लक्षात आलंय, आणि मराठ्यांच्या लक्षात आलंय, धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आलंय. हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस किती विचित्र माणूस जाणार. जर मराठ्याला आरक्षण नाही दिलं 113 जागेवर जाणार आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी ही योजना आणली असं म्हणताय, पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे. पण तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस त्यांनाच टार्गेट करताय. आधी तुमच्यावर असाच आरोप होतो की काही झालं की तुम्ही फक्त त्यांनाच टार्गेट करताय. दादा, येड्यातल्या येड्याला कळतं. देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे, त्यांच्याशिवाय पान हलवू शकत नाही सरकारमध्ये. पान चांगल्याचे पत्त्या गोल केल्यात त्यांनी, चांगले थोबाड बाहेर काढीन, त्याच्या भीतीपोटी मध्ये टाकीन, केसच करीन म्हणतो ते मध्ये टाकीन. मग नाही का आता लफडं काढ उकरून ते 13 वर्षाचं. हे काय मी कोर्टातच आलोय, कुठं सापडानं म्हणून ते, त्यात काय संबंध नाही. मग हा काही नाही, हे देवेंद्र फडणवीसची शाळा आहे सगळी. तू यासाठी नेमलेली, हे केले नाही, मी थोडंच काय होणार आहे, मी हटणार नाही. मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही. तुझा दुमताच काढणार मी देवेंद्र फडणवीस, सोडणारच नाही. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही साहेब. इथं काहीच एका मंत्र्याचं पान हलू शकत नाही, एका आमदाराचं सुद्धा नाही. एका पण, ते मुख्यमंत्री असू द्या कोणी पण, उपमुख्यमंत्री कोणी असू द्या, करणारा तेवची. गाडी बिघडली की फिटरच ते नीट करणारा. कोणचा नट कुंकड कोचीन भरोसाच नाही, पण गाडीच बिघडीन. देऊ विचित्र माणूस आहे. सगळे सोयरेचा अध्यादेश निघालेला आहे, अधिसूचना निघाली, अध्यादेश निघण्याचं बाकी आहे. सूचना हरकती पण आलेल्या आहेत. तुमचं सगळ्यात मोठं आंदोलन त्यावरतीच झालं होतं. आता काय स्टेजला ते आहे? कधीपर्यंत ती अधिसूचना, अध्यादेश निघेल, सगळे सोयऱ्यांचा समावेश होईल? सरकारने तुम्हाला काय सांगितलंय आणि तुमचं काय त्या मागे फॉलोअप चालू आहे? देवेंद्र फडणवीस साहेब कोणालाच काम करू देत नाही, ना कोणत्या आमदाराला, ना कोणत्या मंत्र्याला, ना सगळ्या सोयऱ्यांवरती, ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, ना गोरगरिबाच्या प्रश्नावरती. त्याच्या मनाला पटल तेच करतो, त्याला जे वाटल ते करून घ्यायला लावतो. त्याच्याशिवाय नसता 2-4 ते आमदार भिडीत होते, मुंबईत बसलेले ते बिगर कामे, ते मराठ्यात फूट पाडायला सुरू करतो. आता त्यांनी एक अभियान राबवलं, ते एक दरेकर का कोण आहे, ते वरेकरच्या हाताने मराठ्यांमध्ये फुटा पाडायचा. देवेंद्र फडणवीस फक्त असले चाळे करू शकतो, फुटा पाडणे, नसता मग जेलला टाकायच्या धमकीनं त्याच्याकडून माणूस घेणे. याच्यातून पुरतं भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. पुरं भाजप संपणार आहे. देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे, मराठा द्वेषी माणूस आहे. त्याला इतका द्वेष आहे मराठ्यांचा की तो मिळूच देत नाही, आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचं कामही ते होऊ देत नाही. कारण त्यांनी धरले छगन भुजबळ हाताखाली. छगन भुजबळ पाठबळ देतोय, कारण सत्तेत देवेंद्र फडणवीस यांचे आहे. आणि त्या पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं काम, जाती तेढ निर्माण करायचं काम भुजबळच्या माध्यमातून फडणवीसांनी केलं. अध्यादेश किंवा अधिसूचना आहे ती आता थंड बसतात असं म्हणता येतं. यांचाच घ्यावा वाटायला लागलाय मला आधी. हो ना, ते काय आता मग असं झालंय सध्या
आंबेडकर साहेब म्हणले त्या दिवशी की माझं आणि देवेंद्र फडणवीसचं खोटं भांडण. मी म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचा माणूस. तसं झालं ना त्याचा अर्थ. ते तिथून नांदेडला गेले, ते म्हणले हे शरद पवारचा माणूस. लगेच दुसरा नेता उठला त्यांचा, ते म्हणे हे काँग्रेसचा आहे, कुणी म्हणतो उद्धव ठाकरेचा आहे. अरे बाबा हो, इतक्या दिवस वर्षभर आंदोलन चालू शकत नाही माणूस कोणाचा असल्यावर, आणि ते बी तितक्याच लाखात लोक, आणि ते बोलतच नाहीत आरक्षणाच्या विरोधात. तर काय बोलू त्यांना? बोलून बघ म्हणा, मग दाखवतो काच. जेव्हा बोलन त्याला मी सोडत नाही. आता ते बोलतच नाहीत तर बळच काय बोलू? बळच भांडण विकत घेऊ? मी काय देवेंद्र फडणवीस बळच भांडण विकत घ्यायला? ते बळच भांडण विकत घ्यायला लावतो त्या छगन भुजबळला. मी नाही ना तसं करू शकत. मी पुन्हा या प्रेसच्या माध्यमात सांगतो, देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही, विरोधक पण नाही. वागण्याची पद्धत चांगली नाही, मराठ्यांचा द्वेष चांगला नाही. आरक्षण द्यावं, मला राजकीय भाषा बोलायची गरज नाही. आता त्यांचे बराळायला सुरू होते 4-5 जण. मी राजकीय स्टेटमेंट करायला लागलो, मी राजकीय बोलायला लागलो. बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका, राजकारणावर एक शब्द सुद्धा बोलत. पण तुम्ही नाही दिलं की मी तुमचं सगळं काढणार. राजकारणावर बोलणार म्हणजे बोलणार. तुमच्या घोंगडी बैठका होणार आहेत, कशा तयारी चालू आहे, कुठून सुरू होणार? उद्या परवापासून 5 तारखेपासून गेवराई तालुक्यातून होणार आहे. बीड जिल्ह्यातला गेवराई तालुक्यातून उद्या त्याचा शुभारंभ आहे. पूर्ण राज्यभर प्रत्येक मतदारसंघात आम्ही त्या घोंगडी बैठका घेणार आहेत, आणि तयारी करतोय मराठा समाज. सामान्य मराठा समाजाची लढाई आहे, त्यामुळे सामान्य मराठा समाज सगळा बाहेर येणार आहे. आता काय ज्याला गरज नाही, ज्याला पक्षाची आणि नेत्याची गरज आहे, तो नाही येणार बाहेर, कारण त्याला जातीची गरज नाही. कारण ती अवलादच राजकीय पक्षासाठी काम करणारी, गोरगरिबांसाठी, गोरगरिबांच्या लेकरांसाठी करणारे काम नाहीये. यांना पक्ष आणि नेताच मोठा व्हावा वाटतो, कारण ते पक्षाला नेत्यालाच बाप मानतात, जातीला ते बाप मानत नाहीत. ते नाही निघणार बाहेर. आणि जे जातीला मानतायत, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, तो सगळे बाहेर पडणार आहेत घोंगडी बैठकीला. सगळेच सगळे, कोणही घरात बसून राहणार नाही. अध्यादेशाचं सांगितलं ना. म्हणजे आता तू सध्या थंड बसतात त्याच्यावरती काही काम चालू नाही असं. हे बघा, जी अधिसूचना त्यांनी काढली ते 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. म्हणजे काय की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला द्यायचं. म्हणजे त्याचं कारण पण तसंच आहे की त्याच्या सोयऱ्याचा आणि त्याचा व्यवसाय एकच आहे, म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे. तो अध्यादेश पारित करायसाठी सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी दिले, अधिसूचना काढली. पण देवेंद्र फडणवीस कामच करू देत नाही कोणालाच. ना आमदाराला बोलू देतोय. एक उदाहरण देतो तुम्हाला मी. परवा नाही, 8-10 दिवसापूर्वी त्या भाजपाचे 5-7 आमदार माझ्याकडे आले होते. म्हणलं त्यांना समजून, मी सांगितलं त्यांना समजून सांगा तुमच्या देवेंद्र फडणवीसला, मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचं आरक्षण दे म्हणा. ते गेले माघारीत नाही आले. मग तिथं अंगारात लिंबू वाटतं त्या सागर बंगल्यावर. माणूस तिथं गेला का माघारीच येत नाही. तिकडे झेंडतोय, कुंकड जातोय, काय करतोय, काय मिळत लागत नाही. आणि प्रत्येकाला माघारी आली सांडत लागत, प्रत्येकाला गेलेल्या. मग काय गळलिंबू देतो का कोणी टप्पूची टप्पू देऊ. अंगाऱ्या बॉस लय देवेंद्र बॉ इतका डेंजर आहे देऊ. हा, लय देवेंद्र बॉ डेंजर आहे. सागर बंगल्यावरचा माणूस खाली आल्याला कामच करत नाही. ते आमदार आणखीन भेटले नाही आम्हाला, काय करते काय. आमचा फोन उठला ना त्याला. ते परेशान आहेत. म्हणजे तो माणूस कामच करू देत नाही. त्यांच्या भाजपमधल्या आमदारांनाही वाटतं. जवळपास 40-42 आमदाराला त्यांच्या आजी माझी असं वाटतं की आपण देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगून मराठ्यांचं आरक्षण दिलं पाहिजे. पण ते तिकडे गेलं की शेच खून माघारी येते का काय, कसं वाटायला लागलं आम्हाला. दुसऱ्या बारी ते नावच काढत नाही. त्यांना कळतंय ग्राउंडवर काय होणार आहे. ग्राउंडवर ते आमदार आहेत, देवेंद्र फडणवीस नाही आहेत. ग्राउंडवर ते आमदार आहेत. त्यामुळे ते सांगतात की यावेळेस खूप धिंगाणा होणार आहे, आपला राजकारणाचं करिअर खराब होऊ शकतं, म्हणून आपण समजून सांगू. ते समजून सांगायला जातात आणि माघारीच येत नाही. देवेंद्र फडणवीस सगळ्या सोयऱ्यांवरती त्यांना सुद्धा काम करू द्यायला. त्या आमदारांना ऐकून सगळ्या सोयऱ्याची डबल व्याख्या लिहून नेली. पुन्हा काय काय बोलायचं ते बी लिहून नेलं, म्हणजे ध्यानात नाही राहून. एका आमदाराने त्याच्यात माझे उपमुख्यमंत्र्याचं पोरग आहे त्यांनी तर मोबाईलच रेकॉर्डिंगला लावला होता. ते मला नाही ध्यानात राहिलं तर काय करावं, म्हणून ते शब्द रेकॉर्ड करून नेलेत. माघारीत नाही आला देवांची, तिकडेच आहे. फोन बी घेत नाही आता, कारण त्याचा मतदारसंघ 54,000 मायनस गेलेला आहे. त्याला माहित आपला एक कार्यक्रमच झाला इथं, आणि आम्हाला नाही दिलं ना. मी सांगतो 113 घातलेच म्हणून समजायचं आम्ही. हा, तुम्ही आरक्षण नाही दिलं की 113 गेले देवेंद्र फडणवीस साहेब. बघू कोण कोणाचे पाठ पुरवतोय बघू.
देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, जर मी थांबवलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगावं मी लय राजकारण सोडून देईल. त्यानंतर मुख्यमंत्री स्टेटमेंट आलं की त्यांनी थांबवलेलं नाही. मग हे आपण दोघं लय जीवाचे मित्र आहेत समजा, आणि मी म्हणलं असं असं बोलता का तुम्ही? मी नाही बोलणार. मुख्यमंत्री देवेंद्र अरे बाबा, ते फडणवीस एका ताटातले आहेत ना तिघ जण, दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री. एक पहिल्यांदाच झाले दोन उपमुख्यमंत्री, दोन्ही नमुने माझंच आहेत. ह्यो बी येत असं आहे, येत असं. सगळे चोट्टे जमा केले देवेंद्र फडणवीस, सगळे चोट्टे, भुरटे चोर, मोठा खिसा आणणारे, बारीक खिसा आणणारे, टप्पू खिसा आणणारे, सगळे असं सगळा हे कचरा गोळा केला. जे कुंकडून आणले तर कुंकडून नाही, ते काय बोलत मिळत नाही लागत त्यांचा. हा, की तुमच्याबद्दल ही जी काही केस चालू आहे आता पुणे न्यायालयात, काय झालंय नक्की? जरा सविस्तर सांगा की कधी पासूनचं हे प्रकरण आहे आणि आता कसं काय अचानक कसे 13 वर्षानंतर आलं? जरा काय नक्की घडलं होतं ते जरा सांगा. देवेंद्र फडणवीस उपकार आहे ते मायावर झाल्याला. त्याला कुठं गाठाना मी म्हणून हे सापडेले त्यांनी, यासाठी नेमले मायावर. मी त्याचा सापडून माझं काहीच नाही. मी खरं सांगतो बघा, मी पत्रकाराला सोडून तर काहीच करीत नाही. त्यांना कोणचा नेता येऊ काय हो, माझं काही नाही. मी जर आंघोळ करायला कपडे काढून ठेवले ना, माझ्या खिशात सुद्धा घरचे हात नाही घालीत. कारण आपल्या कपड्यात हात का घालतात? पैसे भिजू नये म्हणून. आपल्या आठवणात नसतो काय खिशात हात घाली ते. आणि त्याने माझ्यावर यासाठी नेमली. इतका विचित्र आहे. ही केस त्याने माझ्या मागा लावली. काही कारण नसतं. आम्ही नाटक घेतलं होतं त्यावेळेस. मी नाकारलं नाही ना, मी नाटकात आहे. त्या पैशात माझा संबंध नाही आहे. ती तोटा आलेला तिघांनी वाटून घेतला त्या टायमाला. आम्ही तिघं त्या टायमाला गरीब. आता मला सांगा, 13-14 वर्षापूर्वी म्हणल्यावर मी आत्ताच असला दिसतोय कसनुसा म्हणल्यावर तेव्हा कसा दिसत असं? वेगळाच ना. जाणारा मागचंच माणसं ना. आम्ही सगळे शेतकऱ्याचं पोरं. आम्ही घेतलं ते छत्रपतींचा इतिहास मराठवाड्यात दाखवायचा. पहिल्यांदा एवढं मोठं नाट्य तिथं घ्यायचं धाडस केलं होतं. आम्हाला लय आवडी छत्रपतींची. मी पूर्ण भारावून गेलो त्या विचारानं. यायला म्हणलं घ्या, घेतलं. आणि त्यात तोटा आला. का करता? आता दगड घालता डोक्यात. कुणी पैसे चोरून नेले त्यातले, काय झालंय मला काही माहित नाही. कारण नाटकाचा ज्याने चेक दिले त्याच्याकडे सगळं असायचं. आमचा काही संबंधच नसायचा त्याशी. नाटकात संबंध आहे म्हणतो मी, पण तोटा आल्यावर मग तिघांनी घेतला. म्हणलं आता घ्या काय वाटा. मग आता मी माझ्या निवडीचा माणूस घेतला, त्यांनी त्याचाही घेतला. आम्ही तिघं होतो. आता तिथे एक बाबा होते, जाधव बाबांनी काय केलं, ते म्हणले ही माझ्याकडे राहू द्यावा, मी याचे देतो. म्हणजे आपण आपल्या हिशोबानेच घेतले ना. मग मी म्हणलं मग मला म्हणले मग हे तुमच्याकडे राहू दे. मग आम्ही त्या लोकांचे आत्तापर्यंत बुजवतो पैसे, आत्तापर्यंत आमचा हिस्सा आम्ही दिला. मग याला द्यायला नव्हते. हे मित्र होते. मित्र म्हणजे खायचे प्यायचे रेटून तिथं हा ते पैसे येत असते ना. मग तेव्हा म्हणला मी नाटकावाल्याचे देतो. मग त्याचं चांगलं आहे. म्हणजे मी 10 दिवस लेट दिले आणि वर्षभर लेट दिले किंवा 15 दिवस लेट दिले तर मी देऊ शकतो. म्हणून त्यांनी त्याला चेक दिले. मग त्याचा हिस्सा त्यांनी निपटायला पाहिजे. आमच्या मग काय लावलं? आम्ही दिलेत ना. आमच्याजवळ पुरावेत ना. त्या महाराजांनी बी दिलेत, आम्ही दिलेत. आम्ही बापाचं पीक आलं, पीक कर्ज की घाल तिकडे गपचित हे करून करून आम्ही शेतकऱ्याच पोरं. तुम्हाला एक शब्द खोटा बोलत नाही मी यातला. आपल्याजवळ उत्पन्नाला काय नाही, उत्पन्न पण नाही. माझ्याजवळ आज बी काय नाही. मला जर आत्ता इथं सोडून दिलं ना ह्या गाड्यात, मी गाड्या मपल्या नाहीत बरं काय हाय त्या. मी जर मला म्हणले गाड्यावाल्याने जर मनावर घेतलं याला इथं सोडून देतं, मला अंतरवली जायला 1 रुपया सुद्धा नाही. आणि ते घेण्याने ते देवेंद्र फडणवीसने मी कुठं सापडा म्हणून माया मागा लावले. त्या पैशाचे माझा संबंध नाही. नाटकाशी आहे म्हणतो ना मी. मग तुम्ही का बळच? आता त्याचा 400 डे सगळे मीडियाचे बांधव ते वाचू शकतात. बळच का? बरं, मला 1 नंबरचा आरोप केले देवेंद्र फडणवीस. विधी व न्याय विभाग त्याच्याकडे. इतका चालू माणूस आहे तो. पण भाऊ एक लक्षात ठेव देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला साहेब मनासुद्धा लाज वाटते मला. काँग्रेस कधीच संपणार नाही असं वाटत होतं त्या टायमाला. संपलं. समुद्रासारखा सत्ता देशात होती. आपल्याकडे कोणतं तरी होतं महाराष्ट्रात बी, जनता दल का काहीतरी होतं है ना. त्यांनाही वाटत होतं कधी जाणार नाही. गेले. भाजपला कधीच वाटलं नव्हतं की आम्ही देशावर सत्य देऊ. आले. पण एकदा जर गर्व झाला ना, संपवायला जनता कमी करत नाही. लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस. तुम्हाला वाटत असं मी अमरत्व घेऊन आलो, मी अमृत पिऊन आलो. बापाची जहागिरीच नाही इथं. इथं जनता पाडतीच. कारण इथं जहागीरदार ही जनता आहे राज्यातली. हीच कोणाला बसवायचं कोणाला उतरायचं कळते. दिवस बदलत असतात. आमचे बदलते. लक्षात ठेवा माझा शब्द, आमचे सुद्धा बदलतील. गोरगरीब शेतकऱ्यांचे 18 पगड जातीच्या मराठ्यांचे दिवस बदलतील. तुम्हाला हे खड्ड्यात घालतील म्हणजे घालतील. तुम्ही डाव टाकू नका गोरगरिबांच्या लोकांवरती. डाव टाकू नका. कारण तुमच्याकडे जेवढे जेवढे विभाग आहेत त्या विभागात मग पोलीस विभाग तुमच्याकडे. त्या पोलिसांनी आम्हाला मारण्याचं कुठलं मग अंतरवाली दांडकेने आणत होते. इटा आणि दगडाने आणणारे पोलीस पहिल्यांदा बघितले आम्ही. आणि सगळे जातीवादी पोलीस आणले होते देवेंद्र फडणवीस. सगळे की जशी तुमची आणि एखाद्याची 25-30 वर्षाची दुश्मनी असं मारत होते ते डायरेक्ट. पोलीस हाणतो हो, पण हाणण्याला पद्धत असते त्या.
इथं आपण नाही का एखादा खूप प्रचंड राग आहे, आपण रोषानं भरलेलो आहेत. 25-30 वर्षापासूनची आपली कट्टर दुश्मनी, तसा मार होता तो आया बहिणीला सुद्धा. आणि देवेंद्र फडणवीस त्याच दिवशी म्हणलेला आहे, माझ्याच पोलिसाला हाणलं. तुझ्या घरातली तुला आई वाटते तशी ती जनता आई नाही वाटली का? इतका खालच्या विचाराचा, नीच विचाराचा माणूस आहे. मराठ्यांविषयी असो, धनगरांविषयी असो, द्वेष भरलेला माणूस आहे प्रचंड. धनगराचं आंदोलन एवढं देशात उचललं होतं, 0 मिनिटात मोडलं ते एक आणतं तिकडे ते 15 रुपये बेल्ट घातलेलं. कोणाच्या आंदोलनात जातं ते गिरीश महाजन, ते डबडं कोणाच्या हे जातं. 15 रुपयाचा जात्रातला बेल्ट घेतं, चष्मा घालतं, हिंडतं कोणकडे बी, कोणाचा चहा पेतं, कुठं पडतं. ते अंतरवेल त्याला आमचं आंदोलन मोडायला आलं. ते आम्ही उकांड्यावरच उभा केलं. त्याला उकांड्यात कळलंच नाही राख असती म्हणून, राखीतच पाय गेला. हे म्हणतो काय निघला, काय निघला, तुला काय कळायचं काय असतं खेड्यात? हे असले लोक आहे ते. कोणाचं आंदोलन जातं ते, इतकं गोड बोलत लय चाबर आहे ते. 1,36,000 मराठा आहे तिथं. आता बघतो तो इकडे जामनेरमध्ये इतका चाबरा माणूस चालता चालता मोडीतो बा कोणाचा खेळ. धनगरांच्या लेकराचं कल्याण झालं असतं, एसटीतून आरक्षण मिळालं असतं त्यांना, तर त्यांना सुविधा मिळाल्या असत्या. मोडून टाकलं आंदोलन, 0 मिनिटात मोडीतो आंदोलन ते. त्याला फक्त हेच आंदोलन मोडलं नाही हे आमचं. कारण आम्ही इकत नाहीत, फुटत बी नाहीत आणि मॅनेज बी होत नाही. मला माझा समाज मोठा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचं एकही षडयंत्र मी आयुष्यात यशस्वी होऊ देणार. तुम्ही जेलला बी टाकलं, मी जेलला गेलो की भावनिक लाट येऊन पडलं, तू कवा बी घे निवडणूक, 15 वर्षांनी घे, 20 वर्षांनी घे, किती ढकल. तुम्ही आरक्षण नाही दिलं की देवेंद्र फडणवीस गेला म्हणून समजायचं. 113 आमदाराचा भोगाच. चल, धन्यवाद. सुरत लुटीचा विषय पुन्हा आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली की नाही लुटली, काही इतिहास अभ्यासक म्हणतात की लुटत होती, पण देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं की ती सुरत लुटली नव्हती. तुम्ही काय सांगाल यावर, तुमचं काय म्हणणं? नाही, त्या राजकीय याच्यावर बोलायला नको. राजा आहेत. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार राजांनी कल्याणकारी राज्य चालवलं. त्यांच्या इतकं आणि त्यांच्या याच्यात बोलणं इतकं मोठं कोणीच नाही. ना देवेंद्र फडणवीस नाही, ना कोणते लूट मानणार आहे, ना कोणीच नाही. ते राजकीय आता हे असंच करणार आहे, पोळ्या भाजणार. जसं की आता मालवणमध्ये राजकोटला स्मारक पडलं, हे असंच करत राहणार आहे. पण यांना सुट्टी नाही. यांना वाटतं संतो आगाला की आम्ही मोर्चे काढू, एकामेकाच्या अंगावर जाऊ आणि हे जिरू. आम्ही जिरून देत नसतो. जनता आहे ना, माहीत नाही जिवंत आणखी. हा, तुम्हाला दोघाला नीट करतो आम्ही. तुम्ही इतिहास अभ्यासकाशी बोलला असेल, माहिती घेतली असेल, काय नाही, रात्रीचाच विषय ना तेव्हा. आता घेतो ना, सुरत लुटीचा. हा आता घेतो ना. पण मी सांगितलं एका शब्दात की ज्या त्या परिस्थितीनुसार ज्या त्यावेळेस प्रत्येकाला करायला लागत असते. कल्याणकारी राज्य चालवत होते, त्यांच्या इतिहासात पडणे इतके मोठं कुणीच नाही या देशात. बळच कुणी ज्ञान पाजळायचं काम करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.